जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवननाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केलियाने प्राप्त काय आहे. जय सद्गुरू. श्रीमत दासबोधातील दशक पहिला स्तवननामांचा आणि समास पहिला मंगलाचरण. यामध्ये पहिलीच ओवी ज्याच्यामध्ये श्रोते पुसू लागलेत, म्हणजे श्रोते प्रश्न विचारू लागलेत आणि ते प्रश्न अगदी नैसर्गिक आहेत. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रोत्यांनी पुसलं इथं काय बोललं जातं, ग्रंथ कोणता आणि श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. अर्थात श्रोत्यांनी मान्य केलेलं आहे की ते श्रवण करतात, श्रवणानंतरच प्राप्ती आहे ना. श्रवणे चुके अधोगती मनास होय विश्रांती समाधान, श्रवणातून ही प्राप्ती आहे. आल्या प्रश्न विचारला, अगदी नैसर्गिक प्रश्न. ग्रंथ कोणता, नेमकं काय सांगितलंय आणि हे श्रवण केल्यानंतर प्राप्ती काय आहे. श्रोता जिज्ञासू आहे म्हणूनच हे प्रश्न विचारू शकतो. आध्यात्मिक मार्गात पदार्पण केल्यानंतर पडणारे हे नैसर्गिक प्रश्न श्रोत्याच्या जिज्ञासू वृत्तीचं प्रतीक आहे. यामध्ये श्रोत्याची भूमिका ही केवळ श्रवणापुरती मर्यादित न राहता त्याला विचारशील विवेकशील बनवण्याचा हेतू सद्गुरूंचा आहे, समर्थांचा आहे. माझा समर्थ उत्तर देणार. ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. मग मागे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर समर्थ सांगतात की ग्रंथाचं नाव दासबोध आहे आणि यामध्ये गुरु आणि शिष्याचा संवाद आहे. ते विशद केलेलं आहे. काय विशद केलं आहे, स्पष्ट वर्णन केलेलं आहे भक्ती मार्गाचं. हा मार्ग आहे भक्ती मार्ग, याचं वर्णन स्पष्ट केलेलं आहे. या दासबोधामध्ये गुरु शिष्य संवाद रूप ज्ञान संपदा आहे आणि यामध्ये जो भक्तिमार्ग विशद केलेला आहे तो स्पष्ट आहे आणि समजण्याजोग्या पद्धतीनं अगदी सहज करून सांगितलेला आहे. सहज सुंदर सुलभ. मग हा दासबोध आहे तरी कसा. दासबोध म्हणजे शिष्याला सद्गुरूंनी दिलेली आत्मबोधाची शिकवण म्हणजे दासबोध. शिष्याला खऱ्या ज्ञानाचा बोध करणारा तो दासबोध. मग इथं कसं आहे, फक्त एकेरी उपदेश आहे का, तर दासबोधामध्ये संवाद आहे, एकेरी उपदेश नाही आहे. संवाद रचना असल्यामुळे हा ग्रंथ वाचनाला श्रवणाला सहज समजतो आणि अत्यंत उपयुक्त आहे. कारण प्रश्न निर्माण झाला की लगेच त्याचं उत्तरही तिथेच मिळतं. असा हा दासबोध आणि त्यामध्ये असलेला हा संवाद आणि त्यातून विशद होतोय तो भक्तिमार्ग. मग समर्थ भक्तिमार्गाचे विविध पैलू स्पष्टपणे उलगडून सांगतात, विशद करतात. नवविधा भक्ती, नामस्मरण, वैराग्य, कर्म, सेवा, श्रद्धा, आत्मज्ञान. विशद करणे म्हणजे काय, स्पष्ट करणे, सुस्पष्ट करणे, संपूर्ण पद्धतीने समजेल असं विवेचन करणे. बरोबर. जसं एखादं मार्गदर्शनपर पुस्तक आपण वाचत असतो तेव्हा हे जे त्या मार्गदर्शनपर पुस्तकामधलं आहे ते तत्त्वज्ञान आपल्याला प्रत्यक्ष जीवनात उपयोगी आहे का. तसंच दासबोध हा ग्रंथ आपल्याला जगण्याची दिशा दाखवतो, एवढा उपयुक्त आहे. भक्तीची खरी व्याख्या करून देतो, एवढा उपयुक्त आहे. गुरु शिष्याच्या नात्याचं महत्त्व सांगतो आणि व्यवहारातील विवेकाचं तत्त्वज्ञान समजावून सांगतो. बघा आता पुढे सांगितलंय, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्मन निरूपण निरूपिले. काय आहे, नवविधा भक्तीचं स्वरूप, ज्ञान आणि वैराग्याची लक्षणं यामध्ये काय केलेली आहेत, निरूपण केलेली आहेत. यामध्ये दासबोध या ग्रंथाच्या
विषय वस्तूचा सार सांगितलेला आहे. समर्थ इथे स्पष्ट करतात की या ग्रंथामध्ये मुख्यतः नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची सखोल मांडणी केलेली आहे. बघा, नवविधा भक्ती म्हणजे कोणती? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या सर्व भक्तीचे मार्ग समर्थांनी दासबोधामध्ये सोप्या भाषेत आणि तत्त्वज्ञानासहित स्पष्ट केलेले आहेत. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे स्वचिंतनाची प्रक्रिया, आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक असलेली स्वचिंतनाची प्रक्रिया म्हणजे ज्ञान. मग वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे विषयांपासून मनाचा निराश करून घ्यायचा, वैराग्य ठेवायचं. मग यामध्ये दासबोधामध्ये खरं वैराग्य कसं ओळखावं हे सुद्धा अगदी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. बरोबर? विषयात राहून विषयात आसक्ती नसणं म्हणजे खरं वैराग्य. बघा, मग अध्यात्मनिरूपण म्हणजे काय? दासबोधामध्ये केवळ भक्ती आहे का? तर त्या भक्तीच्या आध्यात्मिक विचारांचा नकाशा आहे. दासबोध आम्हाला आत्ता आपण कुठे आहोत हे सांगतो. हे जीवन, हा देह, हा आत्मा, ही माया, हा संसार, मुक्ती यांचं विवेचन यात वारंवार आणि सखोलपणे करून सांगितलेलं आहे. बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिल्या म्हणजे अनेक ठिकाणी अध्यात्म समजावून सांगितलेलं आहे. बरोबर? बघा आता पुढं काय सांगितलंय. भक्तीचेण योगी देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. भक्तियोगानेच माणसाला निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होणार. हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे, अभिप्राव आहे. मग भक्तीचा योग म्हणजे काय? यामध्ये सांगतात की भक्ती मार्गानेच देवाची प्राप्ती शक्य आहे. भक्ती योगानेच, भक्तीचेन योगे देव. योग म्हणजे एकत्र येणे, जोडले जाणे, आणि भक्तीच्या योगानेच देवाशी जोडले जाऊ, देवाशी असलेलं नातं सुदृढ आणि सशक्त करू. समर्थ इथे स्पष्ट सांगतात, जर देव हवा असेल तर भक्ती पाहिजेच पाहिजे. मग निश्चय कसा पाहिजे? निश्चय ठाम पाहिजे, दृढ पाहिजे. भक्ती करताना मनात किंचितही शंका नको, संदेह नको, संशय नको. मला देव मिळणारच हा दृढ निश्चय असला तरच भक्ती फलद्रूप होते. अर्धवट श्रद्धा, संदेहयुक्त उपासना ही दिखाव्यापुरती भक्ती होऊ शकते, पण ती व्यर्थ आहे. निश्चय पावती मानव म्हणजे काय? जिथे श्रद्धा आणि निश्चय आहे तिथे निश्चितपणे काय आहे? देव आहेच. बरोबर? मग अभिप्राव काय आहे? म्हणजे या दासबोध ग्रंथाचा मुख्य संदेश काय आहे? तर मानव हा भक्तीच्या मार्गानेच देवाला नक्की प्राप्त करू शकतो. हे केवळ तत्त्वज्ञान नाही आहे, तर प्रायोगिक आणि साधनेत वापरता येईल असं शुद्ध ज्ञान आहे. त्यामुळे दासबोध हा व्यवहार आणि अध्यात्म यांचा सेतू आहे. बघा आता पुढे सांगितलं, भक्ती मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे. काय सांगितलं इथं? मुख्य भक्तीचा निश्चय. मुख्य भक्ती म्हणजे वरवरची पूजा नाही, तर अंतःकरणातून समर्पणयुक्त भक्ती म्हणजे मुख्य भक्ती. या भक्तीमध्ये कुठली अपेक्षा नसते. असतं ते भगवंतासाठी नितांत प्रेम, शुद्ध प्रेम. आणि या भक्तीवर माणसाचा दृढ विश्वास असावा की ही भक्ती मला ईश्वराकडे, भगवंताकडे घेऊन जाईल. मग शुद्ध ज्ञान पाहिजे. शुद्ध भक्ती झाली आहे तर शुद्ध ज्ञान पाहिजे. शुद्ध ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे. अशा या शुद्ध ज्ञानामध्ये कोणताही दोष नसावा, अहंकार नसावा, भ्रम नसावा, अज्ञानाचा लवलेश नसावा. समर्थ इथे सांगतात की शुद्ध ज्ञानाबाबत निश्चय पाहिजे. तेव्हाच काय होणार आहे? ते आत्मज्ञान आपल्याला समजणार आहे.
अहंकार नको, भ्रम नको. मग आत्मस्थितीचा निश्चय काय आहे? आत्मस्थिती म्हणजे स्वतःच्या आत्मरूपात, चैतन्य रूपात स्थित होणे म्हणजे आत्मस्थिती. अंतिम ध्येय काय आहे? मी कोण आहे? मी कोण आहे याचं उत्तर शोधून त्या स्थितीमध्ये ठाम राहणं म्हणजे आत्मस्थितीचा निश्चय. बघा आता पुढे सांगितलं आहे की हे 3 निश्चय काय आहेत? अधुरे ज्ञान असेल, डळमळीत श्रद्धा असेल आणि वरवरचा साधन मार्ग असेल तर यातून आध्यात्मिक प्रवास सुरू होणारच नाही. निश्चय म्हणजे दृढ पाहिजे, दृढ आत्मविश्वास पाहिजे, जो साधकाला अंतिम सत्याकडे घेऊन जाईल. बरोबर. त्यामुळे समर्थांनी या उववीमध्ये सांगितले की दृढ भक्ती, शुद्ध आत्मज्ञान आणि स्थिर आत्मस्थिती हे तिघेजण मिळून आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग स्पष्ट करतात. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलीला असे. मग या ओवीमध्ये समर्थ आपल्याला आध्यात्मिक जीवनाच्या परम शेवटाच्या टप्प्याबद्दल सांगतात. काय आहे आध्यात्मिक शेवटाचा परम टप्पा? शुद्ध उपदेश म्हणजे असा उपदेश जो स्वार्थरहित आहे, सत्याला धरून आहे आणि शुद्ध ज्ञानावरती आधारित आहे. असा उपदेश म्हणजे शुद्ध उपदेश. समर्थ स्वतः एक सिद्ध पुरुष आहेत, त्यामुळे त्यांच्या उपदेशामध्ये कुठलाही दिखावा नाही आहे, बोंधूपणा नाही आहे. त्यामुळे शिष्याने आपल्या सद्गुरूंचा हा उपदेश पूर्ण विश्वासाने स्वीकारावा, कारण तोच उपदेश, तोच शुद्ध उपदेश त्याला त्याच्या उद्धाराच्या वाटेवरती घेऊन जाईल. मग सायुज्य मुक्तीचा निश्चय काय आहे? सायुज्य मुक्ती म्हणजे आत्मा परमात्मा एकरूप आहेत. अहम ब्रह्मास्मी म्हणजे सायुज्य मुक्ती. साधकाने असा निश्चय ठेवावा की मी भक्ती आणि ज्ञानमार्गाने ईश्वराशी एकरूप होऊ शकतो. बरोबर. ती सायुज्य मुक्ती. चैतन्याशी पूर्णपणे एकात्मता साधने म्हणजे सायुज्य मुक्ती. मोक्ष प्राप्तीचा निश्चय. मोक्ष प्राप्ती म्हणजे पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्ती, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका आणि प्रत्येक जीवाचं ध्येय हे मोक्षच आहे. पण त्या मोक्षावरती आपला ठाम विश्वास असला पाहिजे आणि आपलं ध्येय हे स्पष्ट असलं पाहिजे. मी मोक्ष मिळवू शकतो याच्यावरती संपूर्ण विश्वास असला पाहिजे. जर मी मोक्ष मिळवू शकतो याच्यावरती संदेह असेल तर ती साधना अर्धवट राहते, ती फलद्रूप होणारच नाही. बघा आता पुढे सांगितलं आहे शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलीला असा. शुद्ध स्वरूपाचा निश्चय. आत्मा कसा आहे? शुद्ध आहे, निर्दोष आहे, अविकारी आहे, साक्षी आहे. साधकानं हे जाणलं पाहिजे. मी शरीर नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, तर मी कोण आहे? शुद्ध आत्मा आहे. या आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि त्याच्यामध्ये स्थित राहणं हीच खरी साधना. निश्चयाशिवाय हे फक्त शब्द राहतील, अनुभव होणारच नाही. निश्चय पाहिजे. म्हणून समर्थांनी आम्हाला सांगितलं, परत सांगितलं. काय सांगितलं? शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय यामध्ये सांगितलेला आहे. बघा, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, जीव शिवाचा निश्चय बोलीला असं. इथं काय? मुख्य देवाचा निश्चय. मुख्य देव म्हणजे काय? देवळातली मंदिरातली मूर्ती का? तर नाही. परमसत्य चैतन्य रूप असा तो देव. आणि हे जे चैतन्य आहे हे सर्वत्र आहे, परिपूर्ण आहे आणि हे चैतन्य सर्वांमध्ये एक आहे. अशा परमदेवाच्या अस्तित्वावरती पूर्ण विश्वास ठेवणे हे साधनेचं मूलभूत तत्व आहे. पण काय होतं? अहंकारामुळे ते साध्य होत नाही. पण अहंकार रहितपणे तोच माझा परमदेव आहे असा निश्चय ठेवला पाहिजे. मुख्य भक्ताचा निश्चय. मुख्य भक्त कोण आहे? निष्काम भक्त पाहिजे.
अहंकार विरहित पाहिजे आणि संपूर्ण समर्पित असतो तो भक्त असतो. असा भक्त जो आहे तो कसा असतो? इथे समर्थ सांगतात की अशी खरी भक्ती करणारा व्यक्ती जो निष्काम आहे, सकाम नाही आहे, काहीतरी मिळावं म्हणून भक्ती केलेली नाही आहे, निष्काम भक्ती आहे. अहंकार नाही आहे त्याच्याकडे, अहंकार विरहित आहे आणि तो संपूर्णपणे समर्पित आहे, तोच खरा भक्त. आणि त्याच्यावरतीचा निश्चय आहे आणि असलाच पाहिजे. जीव शिवाचा निश्चय. हे बघा, हे सर्वात श्रेष्ठ आणि अंतिम तत्व आहे. जीव म्हणजे शिव आहे आणि आत्मा आणि परमात्मा हे वेगळे नसून एकच सत्य स्वरूप आहे. पण इथं काय झालं आहे, त्या जीवाला तो शिव आहे याचं विस्मरण झालेलं आहे. जीव हा शिवापासून वेगळा नाहीच, कधी नव्हताच, फक्त त्याला विस्मरण झालेलं आहे. म्हणून समर्थांनी पुन्हा आपल्याला ते स्मरण करून दिलेलं आहे की जीव शिवाचा निश्चय. हे ओळखून साधकाने ठामपणे साधना करीत राहावं, तेव्हाच त्याला मोक्षप्राप्ती होणार आहे. बरोबर? जीव शिवाचा निश्चय. बघा आता पुढे काय सांगितलं. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे. मुख्य ब्रह्माचा निश्चय म्हणजे मुख्य देव म्हणजे परब्रह्म. कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयी ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो हे त्या मतांच्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मुख्य ब्रह्माचा निश्चय. नाना मतं आहेतच, पण त्यामध्येही आपण कोण हा निश्चय केला पाहिजे. बघा आता पुढे सांगितले. मुख्य उपासना लक्षणं, नाना कवित्व लक्षणं, नाना चातुर्य लक्षणं बोलिले असे. या ग्रंथामध्ये मुख्य उपासना कशी करायची, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आणि चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचं वर्णन स्पष्ट करून दिलेलं आहे. मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण करता कोण हे लक्षण बोलिले असे. मायेचा उद्भव, मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षणं कोणती, पंचमहाभूतांची लक्षणं कोणती आणि या सर्वांचा करता कोण याचं विवेचन इथे केलेलं आहे. नाना किंत निवारिले, नाना संशय छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न, नाना शंका कुशंका संशय आणि विविध प्रश्न या सर्वांचं समाधानकारक निरसन या ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथगर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले न वचे की कदा. यामुळं या प्रकारे या अनेक विषयांचे निरूपण इथं केलेलं आहे आणि या ग्रंथामध्ये त्याचा अनुवाद केलेला आहे. या सर्व संबंधित काय काय असेल ते सगळं सांगून दिलेलं आहे. तथापि अवघादास बोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकीचा अनुवाद ते ते दशकी बोलिलं. मग काय केलं, या ग्रंथामध्ये 20 दशक त्यामध्ये तो ग्रंथ विभागला आणि प्रत्येक दशकामध्ये 10 समास दिले. ज्या दशकामध्ये जो विषय घेतलेला आहे त्याचं विवरण त्या प्रत्येक समासामध्ये करून सांगितलेलं आहे. अगदी मोठा विषयसुद्धा छोट्या स्वरूपामध्ये सहज सुंदर सुलभ करून सांगितलेला आहे. कसा, तथापि अवघादास बोध, दशक फोडून तो दशक फोडला आणि विशद केला आणि त्या त्या दशकाचा अनुवाद त्या त्या दशकामध्ये सांगितलेला आहे. नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांचं श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे संहिता. किती ग्रंथ आहेत, नाना ग्रंथ आहेत, उपनिषद आहेत, वेदांत आहेत, श्रुती आहेत आणि इतरही ग्रंथ आहेत. यांच्या आधारे मुख्यतः शास्त्रप्रचिती व आत्मप्रचितीने हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. नाना समती अन्वय म्हणून मिथ्या म्हणता नये, तथापि हे अनुभवास ये प्रत्यक्ष आता. खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा ग्रंथ लिहिलेला आहे, म्हणून याला मिथ्या म्हणता येणार नाही आणि हे तुम्हाला आता प्रत्यक्षपणे दिसेल पुढे.
बरोबर, हा पहिलाच समास आहे, पहिलाच दशक आहे, पुढे ते दिसणार आहे. मत्सरे यासी मिथ्या म्हणती, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या संमती भगवत वाक्या. जे लोक मत्सराने याला मिथ्या ठरवतील त्यांच्या हे लक्षातच नाही की असं केल्याने, याला मिथ्या ठरवल्याने, ज्या ज्या नाना ग्रंथांच्या आणि भगवत वचनांच्या आधारावरती हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे त्यांनाही ते मिथ्याच ठरवू लागले आहेत. फक्त ते मिथ्या जे म्हणतात ते फक्त दासबोधाला नाही, तर दासबोध ज्या ज्या ग्रंथांवरती आधारित आहे त्या सर्वांनाच ते अप्रत्यक्षपणे मिथ्या ठरवू लागलेले आहे. बघा मग कोणकोणते ग्रंथ आहेत? शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ समतीस बोलिले यथ भगवत वाक्य यथार्थ निश्चयसे. शिवगीता आहे, रामगीता आहे, गुरुगीता आहे, गर्भगीता आहे, उत्तरगीता आहे, अवधूत गीता आहे, वेद आहेत, वेदांत आहेत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत यासारखे अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवत वचनाच्या आधारे यातले सर्व विषय मांडले गेलेले आहेत. मग हे जे भगवत वाक्य आहेत, ही जी भगवत वचने आहेत ती कशी आहेत बघा. भगवत वचनी अविश्वास आहे, ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे, बोलिणे येथीचे. भगवत वचनी अविश्वास आहे, ज्याला भगवत वचनावरतीच अविश्वास आहे तो कसा आहे? पतित आहे. आणि भगवत वाक्याविरहित नसे, बोलणे येथीचे. समर्थांनी सांगितलं भगवत वाक्य यथार्थ निश्चय असे. एवढ्या सगळ्या शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, एवढ्या सगळ्या गीता, वेद, वेदांत, भगवद्गीता, उपनिषद, भागवत ही सगळी भगवत वाक्य आहेत. आणि ह्या भागवत वाक्याच्या विरहित इथं काहीच नाही, इथं काही वेगळं बोललेलं नाही. तरी पण ज्याला भगवत वाक्याविषयी अविश्वास वाटत असेल असा हा शूद्र आहे, तो हीन आहे. बरोबर. मग बघा काय झालंय, हा त्याला पतित म्हणू लागलेला आहे, मिथ्या म्हणू लागलेला आहे, अविश्वास आहे. का आहे? कारण अजून त्यांनी पूर्ण ग्रंथ पाहिलेला नाही आहे. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो या ग्रंथामध्ये दोष आहेत असं मानतो आणि नावं ठेवू लागतो, तो केवळ दुराभिमानी आहे. तो कसा आहे? हीन मनोवृत्तीचा आहे. तो मत्सराधीन होऊन हे सगळं करत आहे. त्याच्याकडे मत्सर आलेला आहे. तो मत्सर कसा आला? अभिमाने उठे मत्सर, मत्सरेय तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. काय झालंय, त्याला अभिमानामुळे मत्सर वाटू लागला, मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न झाला आणि पुढं तिरस्कार अत्यंत प्रबळ झाला आणि त्याची जागा आता क्रोधाने घेतली. क्रोध विकार त्या ठिकाणी आला आणि त्याचा प्रभाव अधिक गाजवू लागलेला. प्रबळे बळे वाढला ना क्रोध. बघा मग तो कसा आहे? ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खबळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे. अशा रीतीने काम क्रोध बळावतो आणि एकदा ते बळावले की त्याचे अंतरंग दूषित व्हायला लागतं आणि अहंकारामुळे त्याचा स्वभाव बदलल्याचं प्रत्यक्ष दिसून येतं. ह्या सगळ्याचा कॅप्टन कोण आहे? बघा आता पुढे सांगितलंय, काम क्रोधे लिथाडीला, तो कैसा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. जो कामाच्या आणि क्रोधाच्या अधीन झालेला आहे त्याला आपण भला कसं म्हणायचं? अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावे, पण कामक्रोधाने वश झाल्यामुळे त्याला अमृत पिऊन सुद्धा अमरत्व काही येणार नाही, मृत्यू त्याला येणारच आहे. मृत्यू राहो. कोणाचा मृत्यू राहो? जो कामाने क्रोधाने लिथाडलेला आहे तो भला नाही आहे. त्यांनी कितीही अमृत सेवन केलं, अमृत प्राशन केलं तरी तो काय अमर होणार नाही, त्याला मृत्यू येणारच आहे.
आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. आता काय सांगितलं? आता असो हे बोलणे. बरं, आता ते विषय राहू द्या. या ग्रंथातून जे जे आपल्या कुवतीनुसार सार ग्रहण करतील आणि मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करतील ते उत्तमोत्तम आहेत. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे. घ्या, तुमच्या क्षमतेनुसार ते सार ग्रहण करा, पण अभिमानाचा त्याग करा. परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. ह्या अभिमानाचा त्याग करणं हे सर्वोत्तम आहे. कारण अभिमाने उठे मत्सर, मत्सर ये तिरस्कार आहे. अभिमान कॅप्टन आहे ना. मागाशी समर्थांनी विचारला प्रश्न, कॅप्टन कोण आहे? हा अभिमान कॅप्टन आहे. त्यामुळं त्या अभिमानाचा त्याग करणं हे उत्तमोत्तम आहे. मागा श्रोते आक्षेपिले, जे ग्रंथ काय बोलिले, ते सकळही निरूपिले संकळित मार्गे. मग सुरुवातीच्या ओवीमध्ये श्रोत्यांनी विचारलं होतं, काय बोलिले जी यथ? समर्थांनी मागोवा घेतला, मागा श्रोते आक्षेपिले, जे ग्रंथ काय बोलिले, ते सकळही निरूपिले संकळित मार्गे. मग श्रोत्यांनी सुरुवातीला या ग्रंथामध्ये काय आहे असा जेव्हा प्रश्न विचारला होता, त्या संबंधीचं सर्व विवेचन आता थोडक्यात करून झालेलं आहे. बघा आता पुढे सांगितले समर्थांनी, आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसारा. आता श्रवण केल्याचे फळ, प्राप्ती विचारली होती ना, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे? बघा, श्रवणाचं फळ काय आहे? क्रियेत तत्काळ बदल होणार, परिवर्तन होणार, सगळ्या संशयांची मुळं समूळ नष्ट होणार. आणि आचरण हे फक्त आचरणात बदल नाही होणार, परिवर्तन होणार. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. कुठलंही अवघड साधना करायची नाही, पण आत्मउन्नतीचा मार्ग सोपा आहे. हे कळालं की सायुज्य मुक्तीचे वर्म, सायुज्य मुक्तीचे रहस्य कुठे आहे? बसल्या ठिकाणी आहे, ठाई पडे. जिथे आहे तिथं तुम्हाला सायुज्य मुक्तीचे वर्म केला होता ना आपण निश्चय सायुज्य मुक्तीचा. सायुज्य मुक्तीचा निश्चय मग काय आहे? आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. ह्या श्रवणाची फळं आहेत ही. श्रवण केलं, फळ मिळालं, क्रियेमध्ये तत्काळ पालटला, सगळे संशयाचे मूळ समूळ नष्ट झाले, मार्ग सापडला मार्ग. सुगम आहे. सुगम म्हणजे कसा? सहज आहे. न लगे साधन दुर्गम, कुठलीही साधना अशी दुर्गम ठिकाणी जाऊन नाही करायची, दुर्गम नाही जायचं कुठं. आणि सायुज्य मुक्तीचे वर्म जिथल्या तिथे, जिथं बसलाय तिथं, त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. बघा अजून काय होणार आहे? नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रच येते ज्ञानप्राप्ती, ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. फळश्रुती ना, बघा, श्रवण केल्याचे फळ. आता त्या फळाची श्रुती आहे. श्रुती म्हणजे श्रवण. आता श्रवण केल्याचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मुळे एकसरा. हे झालं. मार्ग सुगम सापडला, साधन काही दुर्गम लागलं नाही, सायुज्य मुक्ती सापडली. आता काय झालं? नासे अज्ञान दुःख भ्रांती, नासून जाईल. अज्ञान नासून जाईल, दुःख नासून जाईल, भ्रांती नासून जाईल, आणि ज्ञानप्राप्ती केला होता ना आपण, ज्ञानप्राप्तीचा निश्चय. बरोबर का? मग तो आता ज्ञान कसं येणार आहे? शीघ्र येणार आहे. ते शुद्ध ज्ञान होतं ना, ते आता शीघ्र येणार. शीघ्रची येते ज्ञानप्राप्ती. ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी. आता श्रवण केल्याचे फळपासून ऐसी आहे फळश्रुती, ही सगळी फळं आहेत. या ग्रंथाच्या श्रवणाने ही मिळणारी सगळी फळं आहेत. बघा आता पुढं काय सांगितलं आहे, पुढचा टप्पा. योगियांचे परमभाग्य, अंगी बाणे ते वैराग्य, चातुर्य कळे यथा योग्य विवेके संहित. योगियांचं परमभाग्य काय आहे? ते वैराग्य अंगी बांधतात.
अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. चातुर्य कळे यथायोग्य विवेके संहित. बरोबर आहे का? योगी यांचे परमभाग्य. योगी ज्याला परमभाग्य मानतो ते वैराग्य त्याच्या अंगी येणार. अंतर्यामी विवेक उत्पन्न होणार आणि त्याला यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होणार. भ्रांत अवगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण. धूर्त तर्किक विचक्षण समयो जाणती. जे श्रवणापूर्वी अस्थिर होते, अस्थिर अंतःकरणाचे होते, अवगुणी होते, अवलक्षणी होते, ते आता कसे होणार आहेत पहा. हे सगळे सुलक्षण होणार, चतुर होणार, तार्किक होणार, कुशाग्र होणार आणि बुद्धीनुसार वेळ प्रसंग पाहून समय जाणून योग्य ते आचरण ते करणार आहेत. आळसी त्याची साक्षपी होती, पापी त्याची प्रस्तावती, निंदक त्याची वंदू लागती, भक्ती मार्गासी. मग श्रवणाच्या पूर्वी जे आळशी होते, जे पापी होते, ते कसे होतील आता? आळशी उद्योगी होतील. पापी काय करतील? त्यांना पश्चाताप होईल, त्यांचं चित्त असं शुद्ध होईल आणि ते भक्ती मार्गाला लागतील. जे कोणी श्रवणापूर्वी भक्ती मार्गाची निंदा करत होते ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळाल्याने तिची प्रशंसा करू लागतील, तिला वंदन करू लागतील. आधी निंदन केलं, आता वंदन करू लागले. ही ताकद आहे श्रवणाची. बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष, अभक्तची पावती मोक्ष भक्ती मार्गे. जे बद्ध होते ते या ग्रंथाच्या श्रवणाने मुमुक्ष झाले. बद्ध म्हणजे कसा? काहीच कळत नव्हतं. आज तो मुमुक्ष झाला. मोक्षाकडे जाण्याची आस त्याला लागली. मोक्षाकडे जाण्यासाठी तो सक्षम झाला, असा तो मुमुक्ष. मूर्ख होती अतिदक्ष, मूर्ख असणारे आता अतिदक्ष झाले. अभक्तची पावती मोक्ष. मग भक्ती मार्गाचा अवलंबन केल्यामुळे आधी श्रवणाच्या पूर्वी जो अभक्त होता तो सुद्धा कसा झालेला आहे? अभक्तची पावती मोक्ष. तो आता मोक्ष प्राप्ती करून घेऊ लागलेला आहे. नाना दोषते नासती, पतिततेची पावनवती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्र. मग कसं आहे? केवळ श्रवणाच्या योगाने नाना दोष नासून गेले. आधी जे पतित होते का ते आता पावन झाले आणि त्या व्यक्तींना उत्तम गती त्या ठिकाणी या श्रवणाच्या मात्रेने, श्रवण मात्र आहे ना, त्यांना उत्तम अशी गती प्राप्त करून दिली. बघा ही ओवी परत. नाना दोष ते नासती, पतिततेची पावन होती, प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे. फक्त श्रवणाच्या योगाने, श्रवणाच्या मात्रेने दोष नष्ट झाले, पतित होते ते पावन झाले आणि त्यांना काय झाली? उत्तम गती प्राप्त झाली. नाना धोके देहबुद्धीचे, नाना किंत संदेहाचे, नाना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे. श्रवणामुळे देहबुद्धीमुळे होणारी नुकसान म्हणजे काय? दुःख झालं, शोक झालं, काही आधी कुतर्क करायचे, संशय करायचे, असे सगळे संसारिक उद्वेग काय झाले? नष्ट झाले. ऐसी याची फळश्रुती, श्रवणे सुखे अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे. ही फळश्रुती आहे. श्रवणाने अधोगती चुकते आणि काय होतं? मनाला सहज संतोष होतो, संतोषरूपी समाधान लाभतं आणि परम विश्रांती लाभते. मनास होय विश्रांती समाधान. आता बघा, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा तयास तिची प्राप्त. मग ज्याचा जसा भावार्थ आहे तसा त्याला काय होणार आहे? लाभ होणार आहे. शेवटी समर्थानं सांगून दिलं हा सगळा ग्रंथ कसा आहे, श्रवणाची प्राप्ती काय आहे, श्रवणाची फळश्रुती काय आहे. मग जसा ज्याचा भावार्थ असेल त्याप्रमाणे
त्यांनी श्रवण केलं की तसा त्याला लाभ होणार आहे. त्यामुळे आपला भावार्थ हा उत्तमाचा पाहिजे. उत्तमाचा भावार्थ असेल तर लाभसुद्धा उत्तमाचा होणार आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु.